तुमचा पहिला प्रश्न आहे, दिवसाच्या कोणत्या वेळी चहा पिण्यास काही हरकत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए सकाळ, बी दुपारी, सी रात्र, डी संध्याकाळी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सकाळी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कोणता मासा सर्वात फायदेशीर आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए रोहू मासा, बी सॅल्मन फिश, सी कातला मासा, डी ॲलिस मासे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सॅल्मन फिश. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणता प्राणी आपल्या दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए सरडा, बी माकड, सी मांजर, डी ससा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सरडा. तुमचा चौथा प्रश्न आहे, रक्तदानासाठी सर्वसाधारण वयोमर्यादा काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 15 ते 45 वर्ष, बी 10 ते 60 वर्ष, सी 18 ते 65 वर्ष, डी 18 ते 70 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 18 ते 65 वर्ष. तुमचा पाचवा प्रश्न आहे, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी कोणती भाजी सर्वात फायदेशीर आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए वांगी, बी भोपळा, सी ब्रोकोली, डी फुलगोबी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ब्रोकोली. तुमचा सहावा प्रश्न आहे, जास्त टोमॅटो खाल्ल्याने शरीराच्या कोणत्या भागाला इजा होऊ शकते? तुमचे ऑप्शन आहेत ए डोळा, बी हृदय, सी यकृत, डी मूत्रपिंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मूत्रपिंड. तुमचा सातवा प्रश्न आहे, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर भाजी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए फुलगोबी, बी कारला, सी वांगी, डी बटाटा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कारला. तुमचा आठवा प्रश्न आहे, जगात कोणत्या देशात सर्वाधिक गुन्हे घडतात? तुमचे ऑप्शन आहेत ए हैती, बी लिबिया, सी व्हेनेझुएला, डी ब्राझील. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्हेनेझुएला. तुमचा नववा प्रश्न आहे, जगातील सर्वात सुंदर देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए स्वित्झर्लंड, बी जपान, सी कॅनडा, डी फ्रान्स. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्वित्झर्लंड. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या देशात जवळजवळ वर्षभर पाऊस पडतो? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत, बी इंडोनेशिया, सी कोलंबिया, डी इंग्लंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोलंबिया. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए गंगा, बी यमुना, सी गोदावरी, डी कृष्णा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.